चौथ्यांदा माझा माईक लोकसभेमध्ये बंद झाला। पहिल्यांदा मी जेव्हा मोदीजींची चाय पे चर्चेचा विषय काढला होता, चाय पे चर्चेच्या वेळेला त्यांना आम्ही म्हटलं होतं की तुम्ही जिल्ह्यामध्ये या, चाय पे चर्चा करा। मागच्या 11 वर्षामध्ये तुम्ही पूर्वी काय बोलले होते, काय आश्वासन दिले होते, त्याच्यातले किती पूर्ण झाले, किती अपूर्ण आहे, याची एक पुन्हा चाय पे चर्चा तुम्ही करा, असं केलं होतं। तेव्हा माईक बंद झाला होता। दुसऱ्यांदा मोदीजी वर्धेला आले होते प्रचारादरम्यान, तेव्हा त्यांनी 5Fचं सूत्र, 5Fचं सूत्र या विदर्भातल्या कॉटन उत्पादक जो शेतकरी आहे त्यांच्या दृष्टीने 5Fचं सूत्र सांगितलं होतं। दुसऱ्यांदा जेव्हा मी 5Fच्या सूत्राचं काय झालं हे विचारलं, त्यावेळेला माईक बंद झाला। तिसऱ्यांदा मणिपूरची चर्चा होती। मणिपूरची चर्चा होत असताना मी तेव्हा बोललो होतो की जेव्हा रोम जळत होतं तेव्हा तिथला राजा ते फिडल वाजवत होता। वेन रोम वॉज बर्निंग, तर ते फिडल वाजवत होता तिथला राजा। तर तसंच मणिपूर जेव्हा जळत होतं तेव्हा आमचे प्रधानमंत्री मोराला दाणे टाकण्यात व्यस्त होते असं बोललो होतं, तेव्हा माईक बंद झाला। चौथ्यांदा आता जेव्हा सिंदूर आणि पहलगामवर चर्चा होती तेव्हा 9 त्यांच्या विजिट अमेरिकेला झाल्या, चायनाला 5 झाल्या, युरोपियन कंट्रीला 15-20 विजिट झाल्या। आणि इतकं सर्व असताना ज्यावेळेला भारतावर इतका मोठा टेररिस्ट अटॅक झाला त्यावेळेला कोणता देश हा भारताच्या बाजूने भक्कमपणे उभा होता? ते पहलगामचा अटॅक झाल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पाकिस्तानच्या आर्मी चीफला जेवणाकरता बोलवतात। त्याचबरोबर चायनाचे परराष्ट्रमंत्री चायना आणि पाकिस्तानचा बॉन्ड हा लोहे जैसा मजबूत आहे असं स्टेटमेंट करतात। याच्यावरून आपली जी काही फॉरेन पॉलिसी आहे ती फॉरेन पॉलिसी ही फेल्युअर गेली आहे हे मांडत होतो। त्यावेळेला चौथ्यांदा माईक बंद झाला। त्यामुळे आता अमर काळेंचं भाषण आणि माईक बंद हे एक समीकरण नवीन संसदेमध्ये निर्माण झालं आहे। परंतु किती जरी झालं तरी लोकशाहीमध्ये तुम्ही आवाज दाबू शकत नाही आणि लोकांची वकिली करण्याचं काम आम्हाला लोकांनी दिलं आहे। ते काम आम्ही संसदेमध्ये प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न करतो। परंतु दुर्दैवानं अशा पद्धतीची परिस्थिती ही कधीही संसदेमध्ये बघितल्या गेली नाही। ती परिस्थिती दुर्दैवानं या लोकसभेमध्ये पाहायला भेटते, हे मी स्वतः अनुभवले।